दिलखुलास व्यक्तिमत्व आमदार सुहास भैया बाबर यांचे कट्टर समर्थक युवा नेते महेश भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जय भवानी मेडिकल परिवार विटा। मार्केट आपणच तयार करायचं, आपणच तयार करायचं। सायंकाळी 7 वाजता श्री प्रोग्राम मल्टीपर्पज हॉल हॉस्टेल येथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार जयभाऊ गोरे आहेत, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, सम्राट बाबा माडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व बाहुनी गटातील सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे। आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेले आहेत। पहिल्यांदा मागच्या 15 दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला, संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावाचा बाहुनी गटातून सुरुवात होते। 4 जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे। आता पहिला बाहुनी गट झाला की पुन्हा नागेवाडी आहे गट आहे, पुन्हा करंजिया आहे, पुन्हा लिंगरे आहे। या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीने आता आमचं काम चाललेलं आहे। आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे। खर तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मरगळ होती, पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत। आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून आता तयारी चाललेली आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, संग्रामभाऊ नाना, माजी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील, तिथं मयूर गुळवणे आणि महादेव आहेत, तिथे बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते, सारसिंगीचे सरपंच इथं आमचे आहेत। साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेलं आहे। हा मेळावा आपल्याला पार पाडण्यासाठी मी इथं आवाहन करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे। भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला खानापुरामध्ये दाखवायची आहे। यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण या मेळाव्याला ताकदीने यावं। कसं आहे, ह्या भारतीय जनता पार्टीचाच मेळावा आहे, गटाचा काही मेळावा नाही। वैभव दादाच्या बाबतीमध्ये मला खरं तर मी छोटा कार्यकर्ता आहे, दादांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ सारे तुम्हाला सांगतील। दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत, म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत, त्याबद्दल काय दुमत नाही। येतील की येतील, त्याचं टाइम नाही नाही आता आहे की आता पुढे अजून आहे मेळावा 22 तारखेला आहे। बरोबर आहे, तुमचे म्हणणं योग्य आहे, त्याला वरिष्ठ त्यांना उत्तर देतील। नाही इथं आता ते माझ्याकडे जरी असले तरी त्या आहेत आमची त्याचं करणार आहे, ज्या भोईनाथ सांगतील ना। नाही ज्या वेळी महायुती म्हणून आपण ज्या लढल त्यावेळी अजून फुल टाइम आहे त्याला। आता हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा संवाद मेळावा आहे, अजून हा इलेक्शनचा नाही, ही सुरुवात आहे। ज्यावेळी आम्हाला वरिष्ठ देणार ना, बरोबर आहे ना, हे आता निवडणुकीची जर पूर्व तयारी असली तर ज्यावेळी आम्हाला वरनं आदेश देतील त्यावेळी आम्ही सर्वांना घेऊन नाही अजून त्याला टाइम आहे। ही फक्त आमची जनजागृती चाललेली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोकांचा प्रवेश होतोय ते प्रवेश घ्यायचं चाललेला आहे। हा 22 तारखेला तुम्हाला त्या दिवशी कमीत कमी त्यांना तर घेतलीच की, त्यांनी वरिष्ठावर केलेला आहे प्रवेश। मी त्यांच्या एवढा मोठा वरिष्ठ नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्त्याच्या मापाने बोलतोय।
त्याच्याविषयी घेण्यापेक्षा खानापूर तालुक्याची जबाबदारी तर आपल्याच खांद्यावर आहे ना. नाही, खानापूर आटपाडी विसापूरची जबाबदारी जरी माझ्यावर असली तरी मी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि संवाद मेळावा घेतलेला आहे. त्यासाठी नामदार आता जयाभाऊ येणार आहेत आणि सदाभाऊ खोत आहेत, आमदार प्रभू साहेब आहेत, ते बोलतील या विषयावर. आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि नवीन जे लोक आमच्यात प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टीत त्यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक 22 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रभुराम मल्टीपर्पज हॉल आळसण खंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माढी, पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतोय. सदर मेळाव्यात आम्ही जी नवीन कार्यकारिणी त्या दिवशी वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करणार आहे. हा एक कार्यक्रम आम्ही त्यात घेणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करत आहे.